मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा विषय आहे नवीन शेवगा लागवड कशी करायची, जमीन कशी पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे या विषयावर आपण आज बोलणार आहे. तर आपण याच्यावर पण मागे एक व्हिडिओ बनवला होता, पण आज परत बोलतो. आणि बियाची काय काळजी घ्यायची हिवाळ्यामध्ये लागवड करताना हे पण फार महत्त्वाचं. कारण बऱ्याच मित्रांचं काय होतं, बरेच मित्र दुसरीकडून पण शेवगा बियाणं घेता, पण त्यांना बऱ्याच जर्मिनेशनला अडचण आलेली आहे. तर आपल्याला जर्मिनेशन आपलं जवळजवळ या दिवसात 80% झालं, पण याकरता काय करायचं आहे त्याच्यावर आपण आज बोलणार आहे. तर आपण आता आपल्या पण बागेमध्ये आज थोडी लागवड करणार आहे आणि त्याच्यावरच आपण आज बोलतो आणि त्याच्यावरच आपल्याला व्हिडिओ बनवायचा. तर आपली ओडीसी प्लस व्हरायटी मित्रांनो एकदम अतिशय चांगली व्हरायटी आहे. एवढ्या खराब वातावरणात पण शेंगा आता आपल्या बऱ्यापैकी लागलेले आहे. एका झुपक्यात 4, 3, 2 अशा शेंगा लागलेल्या आहे. शेंगाची साईज बघू शकता तुम्ही, एकदम अशी पोपटी कलरची हिरवीगार शेंगे, आकाराने गोल आणि हिच्यात दळ भरपूर आणि खाण्यासुद्धा चवीला एकदम भारी आहे. हे बघा, बघू शकता. आणि शेंगाची लांबी आता एवढ्या हिवाळ्यात पण आपली शेंग जवळजवळ 2.25 ते 2.5 फुटाची झालेली आहे. तर आपण आता जिकडं आपल्याला लागवड करायची तिकडे जाऊ, आपला कॅमेरा तिकडे घेऊन जाऊ. तर मित्रांनो, आपल्याला लागवड करताना काळजी काय घ्यायची, जे आपलं शेवगा बियाणं आहे थंडीच्या दिवसात उतरायला त्याला कमीत कमी 15 दिवस घेता येते. तर आपल्याला लवकर जर्मिनेशन झालं पाहिजे याच्याकरता काय करायचं आहे, आता समजा बियाणं आपल्याला 24 तास पाण्यात, कोमट पाण्यात भिजत घालायचं. समजा आज टाकलं तर उद्या सकाळीच यावेळेस काढायचं. आणि जसं आपण मटकीला मोड आणतो ना, त्या प्रकारे आपल्याला होईपर्यंत ते घरीच ठेवायचं बी. कारण काय होतं, बऱ्याच मित्रांना नवीन शेतकरी असल्यामुळे अडचण येते. ते काय करतात, ड्रीप खाली लागवड करता, पण आज पाणी दिलं समजा, परत 3 दिवसांनी पाणी द्याता, परत 4 दिवसांनी पाणी द्याता, असं होतं आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, बी सडण्याची भीती असते आणि जमिनीत गारवा आहे, कारण थंडीचे दिवस असते, बी उगवण व्हायला अडचण येते. तर आता आपण अशा प्रकारे केलेलं आहे. आता आपण काय केलं मित्रांनो, 24 तास बी पाण्यात भिजत घातलं. त्याच्यानंतर काय केलं आपण, गेली 4 दिवसापासून आपण हे बी कापडामध्ये गुंडळून ठेवलं किंवा पोत्यामध्ये गुंडळून ठेवू शकता. तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा आपले बी आता अंकुरित झालेले आहे. म्हणजे आता मातीत टाकल्यानंतर 2-3 दिवसातच वर येणार आहे. आता बऱ्यापैकी बियांना मोड आलेले आहे बघा, आणि जर्मिनेशन पण आपलं फास्टमध्ये होतं. तर अशा प्रकारे आपल्याला लागवड करते. फक्त काळजी काय घ्यायची मित्रांनो, बी लावताना थोडी काळजी घ्यायची, कारण बियाचा मोड वगैरे तुटला नाही पाहिजे. आणि लागवड कशी करायची, आता आपली जमीन समजा मिडियम जमीन आहे, लय भारी नाही लय हलकी पण नाही. तर आपण गल्लीचं अंतर 12 फूट ठेवलेलं आहे. 12/6+2 12/6+2 ठेवण्याचं कारण असं की 12/6 ठेवण्याचं कारण, आता गल्लीचं अंतर आपलं 12 फूट. इथं आपली इनलाईन नळी आपण बेड वल्ला करून घेतलेलं एक दिवसभर पूर्ण. आज बियाची लागवड करतोय आपण आणि याच्यानंतर परत पाणी सोडणार एक अर्धा तास. तर आता आपल्याला कसं करायचं या बा मित्रांनो, समजा आता हे बी आपलं, ही शेवगा बी शांततेनं एकदम, आता हे आपण इथं बी लावलेलं आहे. बियाला जास्त न दाबता थोडीशी हलकीशी माती वरून टाकून देणे. आता 2 फूट म्हणजे आपलं या बा आता 1.25 फूट ड्रीप आहे. आपण इथं एक लावल्यानंतर इथं आपलं येतं आहे, पुढल्या ड्रिपर खाली घेतलं तरी चालेल, 2.5 फूट होऊ द्या. अशा पद्धतीने आपल्याला लागवड करायची. बी जास्त खाली न जाता फक्त 1 इंचभर जमिनीत टाकायचं आहे. तर आपण आता 6 फुटावर इथं खूण करून घेतलेले मित्रांनो, काडके उभ्या करून घेतलेला आहे. कारण हे कसं आहे, थोडी जमीन वल्ली केल्यामुळे जे जमिनी ढेकळं वगैरे असतात ते पूर्ण भिजून जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो लागवड करायची आहे. फक्त बियाचा कोंब आहे ना मित्रांनो, मोडला नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची तुम्हाला. अशा प्रकारे उगवण शक्ती पण आपली चांगली होणार आहे, जर्मिनेशन पण चांगलं होणार आहे बियाचं. एकदम हलकीशी अशी वरून माती टाकून द्यायची आणि याच्यावर परत आपल्याला एक अर्धा तास पाणी सोडायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं नवीन लागवडीचं, म्हणजे जेणेकरून जो बऱ्याच मित्रांची जी अडचण आहे बाबा, शेवगा बियाणं आज गेली 15 दिवस झाले उतरत नाही, तर अशा प्रकारे करायचं. तुम्हाला पहिल्यांदा 24 तास बी पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. त्याच्यानंतर पाण्यातून काढून एखाद्या कापडात किंवा पोत्याच्या बारदानात गुंडाळून ठेवायचं. बारदान वल्लं राहिलं पाहिजे. 3 दिवस त्याच्यात ठेवा. बी थोडं अंकुरित व्हायच्या आधीच आपल्याला इकडं लावून द्यायचं आहे. बीचं समजा तोंड उरलं आहे, म्हणजे मोड येतो आहे त्याला, त्या अवस्थेत आपल्याला लावून द्यायचं आहे आणि परत पाणी सोडायचं. त्याच्यानंतर 4-5 दिवसानं त्याची उगवण होऊन जाणार. तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन लागवडीचं नियोजन करा. आपल्या वाणाचं वैशिष्ट्य पण आपण सांगितलं, ज्यांना कोणाला बियाणं हवे असेल त्यांनी जरूर कॉल करा.
आपल्याला घरपोच अशी सेवा होईल पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण इतर शेतकऱ्यांना बी देतो आहे आपलं, आणि सर्वांना चांगला त्याचा रिझल्ट आलेला आहे. तर अशा प्रकारे नियोजन करायचं सगळ्यात महत्त्वाचं. आणि याच्यावर आपल्याला कोणतंही खत टाकायचं नाही. झाडं उतरून आल्यानंतर आपण त्याला खताचं वगैरे नियोजन करणार, कारण कोंब हा कावळा असतो, रासायनिक खतामुळे जळायची भीती असते. तर आजच्या व्हिडिओत एवढंच, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.